आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। मैं हूं शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि हाल ही में बीड़ बाईपास मुंबई चाइनीज होटल पर एक 10 से 12 लोगों ने हमला कर लूट का मामला सामने आया था, जिसको लेकर पुलिस ने तकरार के बाद तहकीकात शुरू की और इसी तहकीकात में 2 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया गया है। पुलिस ने आज दोनों आरोपियों के पैदल मार्च करवाते हुए चाइनीज होटल पर लेकर आई पूरी जानकारी हासिल करने के लिए कि किस तरीके से इन लोगों ने हमला किया था और होटल की लूट का मामला कैसे अंजाम दिया था, जिसको लेकर पुलिस ने सारा पंचनामा कर आज उनकी बड़ी धीन निकाली गई। और पुलिस ने ये भी बताया है कि जो लोग उसमें शामिल थे वो बाकी लोगों की तलाश अभी जारी है। जैसे ही वो गिरफ्तार होंगे आगे की अपडेट आपको दिखाते रहेंगे। तब तक के लिए बने रहिए मेरे साथ। मैं हूं शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। दाखवायचे ते कुठून तुम्ही आले सगळं दाखवायचं. सर 1 मिनिट थांबा सर जाताना कुठून गेले कुठूनच गेले सांगायचं डायरेक्शन कोणत्या डायरेक्शन आहे कोणत्या डायरेक्शन गेले गाड्या बघा नाही का वाचा नाव कुठून आले तुम्ही? इथे एक बोर्ड होता वस्तू बोललेला आहे कोणत्या दिशेने आली गाडी घेऊन तुम्ही सांगा. आपला म्हणला पैठण रोड आला पहिले नंतर आलेला आहे पहिले 2 वेळेस आले पहिले त्यावेळेस शिकून आलो गाडी खूप बाकी गाडी पण चालू होतं दुसरा ड्रायव्हर गाडी पाठीमागच्या ड्रायव्हर अगोदर कोण पळत गेलो पुढे दरवाजा उतरल्यानंतर गाडीमधून कोण तुझा रोल सांग तू काय केलं ते पाठीमागं सगळं कळत होतं कुठं काय काय ते बोलून दाखवतो. Dear Paytm partner, Paytm is checking your account box for minutes for the process to complete and decided to resume normal functionality. Please wait for the device to restart. मधल्या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. आरोपींना घटनास्थळी येऊन आरोपींना कुठल्या वाहनातून घटनास्थळी आलेले आहेत, त्यांनी घटनास्थळावर प्रवेश कसा केलेला आहे, तसंच ते घटनास्थळावरून पळून जाताना कशा पद्धतीने गेलेले आहेत आणि कोणत्या दिशेने गेलेले आहेत याची पडताळणी करण्याकरिता आपण अटक असलेल्या आरोपींना या ठिकाणी घटनास्थळावर घेऊन आलेलो आहोत. आरोपींना आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. गुन्हे तपास अनुषंगाने आरोपींनी दिलेली माहिती ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठीच आरोपींना आम्ही या ठिकाणी घटनास्थळ पडताळणी पंचनामा करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. काय त्यांचा उद्देश काय होता तोडण्याचा? काय या ठिकाणी मुंबई चायनीज हॉटेलवरती 10 ते 12 आरोपींनी तोडफोड करून गल्लीतली काही जी रक्कम आहे ती घेऊन गेलेली आहे. त्याच अनुषंगाने तपास सुरू आहे. म्हणजे त्यांचा उद्देश का लूटमारचा होता? तर तपास सुरू आहे सध्या. त्याबद्दल प्राथमिक स्वरूपात आता सध्या बाकीच्या आरोपींचा तपास पण शोध देखील सुरू आहे. ज्यावेळेस घटनेतील पूर्ण आरोपी हे पकडले जातील त्यानंतर तपासांती या गोष्टीवर बोलणं योग्य आहे. जनतेला काय आवाहन करणार सर याच माध्यमातून? कुणीही घाबरू नये, अशा प्रवृत्तीला कुणीही खतपाणी घालू नये आणि कुणीही घाबरू नये. जनतेने अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनेबद्दल पोलीस स्टेशनला तक्रारी कराव्यात. पोलीस प्रशासन जे आहे ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे हे सांगण्याचा प्रयत्न आमचा आहे.